आज आपण बनवूयात मोड आलेल्या मुगाची भाजी, जी की चवीला एक नंबर लागते। आणि आज मी थोडे वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे। खूप मस्त तरी आलेली आहे। मस्त तरीची भाजी आपण बनवूयात। तर चला रेसिपीला सुरुवात करते। त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे थोडंसं खोबरं, एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे। ते गॅसवर असं छान भाजून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असाच भाजायचा आहे। मी काढून घेते। खोबरं भाजलेलं आहे छान। खोबरं थोडंसं लवकर भाजतं म्हणून लवकर काढून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटोला थोडा वेळ लागतो। बघू शकता टोमॅटो पण छान असं भाजलेला आहे। तर मी सगळं हे भाजून घेतलेलं आहे छानपैकी। आणि खोबरं मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं वाटण घ्यायचं आहे करून। थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे अगोदर आणि नंतर मस्त मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे। गरज जर पडली तर थोडंसं अगदी थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता। तशी तर गरज पडणार नाही कारण टोमॅटोमुळे पाण्याची गरज नाही। बघू शकता मी असं हे वाटण करून घेतलेलं आहे छान। दुसऱ्या बाजूला एक कढई ठेवूयात गॅसवर आणि 3-4 चमचे हे तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे मटकीच्या भाजीला, जेणेकरून भाजीला छान तरी येते। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहऱ्या घालून घेते। मोहऱ्या छान तडतडल्या की लगेच आपल्याला 1 चमचा जिरं पण घालून घ्यायचं आहे। आणि मी इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट घालत आहे। फ्रेशच पेस्ट घालायची आहे, त्याला चव खूप छान येते। हे छान असं 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत। आणि लगेच हा जो मसाला आपण बनवलेला आहे तो सगळा मसाला टाकून द्यायचा आहे फोडणीमध्ये। आणि छान असं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। लो फ्लेमवरच मसाला छान असा परतून घेऊयात आपण। बघू शकता मस्त रंग आलेला आहे। छान असा भाजून घेऊयात मसाला। अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून बघा, खूप छान लागते। आणि त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले घालूयात। इथे मी लाल चटणी घालत आहे 1 चमचा, थोडीशी हळद घालत आहे अर्धा चमचा। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल चटणी घालायची। आणि इथे मी मिसळ मसाला घेतलेला आहे, भरून 1 चमचा घालायचा आहे, त्याने खूप छान चव येते भाजीला। धणे पावडर घातलेला आहे 1 चमचा आणि थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला घालते। छान असे मसाले हे भाजून घ्यायचे आहेत, लो फ्लेमवरच भाजायचे आहेत। तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेऊयात मसाले आपण। हे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे, छान आपला मसाला भाजून तयार आहे। आणि आता आपण याच्यामध्ये मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत, ते स्वच्छ मी 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। हे बघू शकता मस्त मोड आलेले आहेत। आणि मुगाला कसे मोड आणायचे आहेत ते व्हिडिओ पण मी नक्की लवकरच शेअर करणार आहे। आणि हे सगळे मूग आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात फोडणीमध्ये। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिट मस्त हे मसाल्यात परतून घेऊयात आपण मूग। आता गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे मी, छान असं भाजून घ्यायचं आहे हे। आणि याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला लागलेला होता म्हणून थोडं पाणी मी त्याच्यात घालून या भाजीमध्ये टाकलेलं आहे ते पाणी। आणि या भाजीला गरम पाणी करायचं आहे। थंड पाणी घातलं की एवढा छान तरी नाही येत वरतून, त्याच्यामुळे मी मस्त गरम पाणी करून घेतलेलं आहे। आणि ते पाणी घालायचं आहे। तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मी इथे थोडं जास्त पाणी घातलेलं आहे, ते शिजायला थोडंसं पाणी लागते म्हणून तुम्ही थोडंसं अगोदर जास्तच घालायचं आहे। वरतून चवीनुसार मीठ घालून घेऊयात। एक नंबर अशी भाजी लागते, चवीला खूप मस्त लागते। आणि झाकण ठेवून ही लो फ्लेमवर मस्त शिजू द्यायची आहे 5 ते 6 मिनिट। बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे भाजी। भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते।
तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.